मोरया. मित्रांनो, आपण मागील भागात मोरया गोसावींनी त्यांची झोपडी जाळणाऱ्या नरहरी महिपतीला क्षमा करून मोरेश्वराची सेवा करण्याचा उपदेश केला, इथपर्यंतचा कथाभाग ऐकला. अनेक लोक मोरया गोसावींजवळ त्यांचे दुःख निवारण करण्यासाठी झुंडीने येऊ लागले. आता मात्र मोरया रोज येणाऱ्या गर्दीला वैतागले हो. येणाऱ्या लोकांचा त्रास वाढला. गणेशाच्या सेवेत आणि अनुष्ठानात खंड पडू लागला. यामुळे मोरयांना खूप वाईट वाटत होते. गणेशाने जणू काही त्यांचे मन जाणले हो. गणेशाने जणू काही त्यांचे मन जाणले. एक दिवस चिंचवडची 8-10 मंडळी मोरयांना भेटायला किवजाईला आलीत. आलेली चिंचवडकर मंडळी मोरयांच्या चरणी नतमस्तक होऊन मोरयांना चिंचवडला येऊन राहायची विनंती करू लागले. मंडळीसोबत आलेल्या रबडे नावाच्या गावकऱ्याने मोरयांना वास्तव्यासाठी त्यांच्या मालकीच्या जागेवर शमीवृक्षाखाली आश्रम बांधून देण्याची तयारी दर्शवली. चिंचवडकर मंडळींचा आग्रह आणि प्रेम पाहून मोरया गोसावी वास्तव्यासाठी चिंचवडला यायला तयार झाले. शमीवृक्षाखाली ज्या ठिकाणी मोरयांचा आश्रम होता ना, त्याच जागेवर सध्या संस्थांचा वाडा आहे. आता मोरया गोसावी चिंचवडकर झालेत. पवन गंगेवर त्यांचे अनुष्ठान सुरू झाले. शमीच्या वृक्षाखाली त्यांनी एक छोटंसं देऊळ बांधलं. त्या देवळात गणेशाची मूर्ती बसवली आणि त्या देवळाचं नाव कोठारेश्वर ठेवलं. आता रोज कोठारेश्वराची पूजा अर्चा सुरू झाली. मित्रांनो, मोरया गोसावींचा जन्म मोरगावचा. त्यांना अनुग्रह झाला तो सुद्धा मोरगावला. म्हणून मोरयांना मोरगावची सतत ओढ होती. ते कुठेही जाऊन आलेत ना तरी मोरगावला गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी चिंचवड सोडावं. दरमजल करत मोरगावला जावं. चतुर्थीला मयुरेश्वराची पूजा आणि पंचमीला पारणे करून पुन्हा माघारी चिंचवडला परतावं, हा त्यांचा नेम सुरू झाला. ही मोरगावची वारी कितीही पाऊस, ऊन, थंडी, वारा असला ना तरी मोरयांनी कधी चुकवली नाही. मोरयाचे चरणी लक्ष लागो, त्याची सेवा मज घडो. यांचे ध्यान हृदयी राहो, माझ्या मोरयाचा धर्म जागो. असाच काळ लोटत होता. वर्षामागून वर्षे पुढे जात होती. मोरया गोसावी आता 96 वर्षाचे झाले. एक दिवस ताथवडच्या गोविंदराव कुलकर्णी यांना थेऊरच्या चिंतामणीचा दृष्टांत झाला. तुझी उपवर कन्या उमा हिचा चिंचवडच्या मोरया गोसावींशी विवाह लावून दे. यामुळे तुझा उद्धार होऊन कल्याण होईल. ताटवडगावचे गोविंदराव कुलकर्णी श्री मोरया गोसावी यांच्याकडे आलेत. त्यांनी मोरया गोसावींना त्यांना झालेला दृष्टांत सांगितला आणि आपल्या कन्येचे पाणीग्रहण करण्याची विनंती केली हो. यावर मोरया गोसावी म्हणतात, अरे मी आता 96 वर्षाचा दरिद्री फकीर आहे. माझ्याजवळ माझ्या तपश्चर्येशिवाय दुसरी कोणतीही संपत्ती नाही रे. यावर गोविंदराव कुलकर्णी म्हणाले, महाराज, थेऊरच्या चिंतामणीची आज्ञा आहे. त्या आज्ञेचा अनादर कसा करायचा? त्यांच्या बोलण्याने मोरया गोसावींना थेऊर येथील तपश्चर्येनंतर त्यांना झालेल्या दृष्टांताची आठवण झाली. आणि मित्रांनो केवळ चिंतामणीची आज्ञा म्हणून मोरया गोसावींनी लग्नाला होकार दिला. मोरयांची संमती मिळताच चिंचवडकराच्या मदतीने गोविंदरावांनी लग्न यथासांग करून दिले. मित्रांनो यावेळी सुद्धा मोरया गोसावींनी साक्षात गणेश प्रसन्न असल्याची साक्ष गावकऱ्यांना पटली हो. झाले असे की लग्नाला 100-150 माणसं येतील या अंदाजाने गोविंदरावांनी स्वयंपाक केला होता. पण या महान गणेश भक्ताची कीर्ती इतकी पसरली होती ना की मोरयांचे खूप सारे भक्त लांबून लग्नाला आले होते. साहजिकच या सगळ्यांना पुरेल इतका स्वयंपाक नव्हता व पुन्हा नव्याने स्वयंपाक करायचा म्हटला ना तर सीधा सुद्धा नव्हता हो. गोविंदराव मोठ्या संकटात सापडले.
गोविंदराव मोठ्या संकटात सापडले. काय करावं ते सुचत नव्हतं. शेवटी अगदी नाईलाजाने गोविंदरावांनी ही अडचण श्री मोरया गोसावींना सांगितली. मोरया म्हणाले, काळजी करू नका. माझा मयुरेश्वर सारं व्यवस्थित पार पडेल. फक्त स्वयंपाक झाला की मला सांगायला या. मोरयांचे बोलण्याने गोविंदरावांची काळजी थोडी कमी झाली. सर्व स्वयंपाक तयार झाला. गोविंदरावांनी तसे मोरया गोसावींना सांगितले. श्री मोरया गोसावींनी आपल्या हाताने गणपतीला महानैवेद्य समर्पण केला. मोरया गोसावी स्वयंपाकघरात गेले. तयार झालेल्या स्वयंपाकावर एक नजर टाकली. त्यावर स्वहस्ते तीर्थ शिंपडले आणि गोविंदरावांना ताटं वाढायची सूचना केली. फक्त ताट वाढताना मागे पाहू नका. मयुरेश्वर सर्व व्यवस्थित करील असे सांगून मोरया स्वयंपाकघरातून बाहेर पडले. मित्रांनो, जितक्या माणसासाठी स्वयंपाक केला होता ना, त्याच्या दुपटी तिपटीने माणसं भरपूर प्रसाद ग्रहण करून गेले. आश्चर्य पहा, जेवण आटोपल्यानंतर गोविंदराव स्वयंपाकघरात जाऊन पाहतात तर त्यांनी 100-150 माणसांसाठी केलेला स्वयंपाक तसाच उरला होता हो. नंतर कुटुंबातील सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. या एका प्रसंगाने मुलीबद्दल गोविंदरावांना असलेली काळजी क्षणात दूर झाली आणि अगदी निश्चिंत मनाने ते घरी परतले. आता मोरया गोसावी आणि उमा यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला. उमा अत्यंत परोपकारी आणि पतिव्रता होत्या. मोरया गोसावींना अनुष्ठानात त्या भक्तिभावाने मदत करीत असत. कालांतराने पुढे उमा गर्भवती झाल्या. त्यांचे डोहाळे सुद्धा त्यांचे भक्तीनुसारच होते हो. गर्भारपणात उमा यांना नेहमी वाटे की भगवी पताका खांद्यावर घेऊन मोरया गोसावीसोबत मोरगावच्या वारीला जावं, मयुरेश्वराची पूजा करावी, भजन करावं. पुढे 9 मास पूर्ण होताच शके 1403 इसवी सन 1481 माघ वद्य चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी उमा प्रसूत होऊन मुलगा झाला. पण त्यावेळी चिंचवडला मोरया गोसावी नव्हते, तर ते थेऊरच्या वारीसाठी गेले होते. थेऊरच्या चिंतामणीची पूजा करताना त्यांना दृष्टांत झाला की मी तुझ्या घरी जन्म घेतलाय, तू तेथे जाऊन माझे दर्शन घे. मोरयांना खूप आनंद झाला. ते तडक चिंचवडला परतले. पुत्राचं मुखावलोकन करण्यासाठी ते उमाच्या खोलीत गेले. थेऊरच्या तपश्चर्येच्या वेळी दृष्टांत देताना चिंतामणी गणेशाने सांगितलेल्या सर्व खुणा बाळाच्या अंगावर होत्या. बाळ जन्मता रडला नव्हता. हे सर्व पाहून प्रत्यक्ष थेऊरच्या चिंतामणीनेच आपल्या पोटी जन्म घेतला याबद्दल मोरयांची खात्री पटली. आता प्रत्यक्ष देवच घरात नांदत होता. आनंदाला तोटा नव्हता हो. यथावकाश बारसे होऊन मुलाचे नाव चिंतामणी असे ठेवण्यात आले. मित्रांनो, आजच्या चरित्र कथेचा भाग इथेच थांबवतो. या पुढील चरित्रकथा आपण भाग 11 मध्ये ऐकूया. जय गजानन. मोरया.